नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित घटक चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। पहिलं, एका बिंदूतून टिंबटिंब रेषा काढता येतात, तर असंख्य रेषा काढता येतात। मला पर्याय दिलेले असतात, असंख्य रेषा काढता येतात। 11 अधिक वजा 4, आता इथं 11ला धनचिन्ह आहे, 4ला ऋणचिन्ह आहे, म्हणजे भिन्न चिन्ह आहे। भिन्न चिन्ह असेल तर वजाबाकी करा। मग 11मधनं 4 गेले 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे। मोठी संख्या आहे 11, तिला धनचिन्ह आहे म्हणजे धन7 उत्तर येत आहे। हा छेदाधिक अपूर्णांक आहे। मग 9/11 छेदाधिक म्हणजे काय की ज्याचा छेद अंशापेक्षा मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात। आता इथं अंशापेक्षा छेद मोठा 9/11च आहे, कारण 8पेक्षा 5 लहान आहे, 7पेक्षा 3 लहान आहे, 13पेक्षा 12 लहान आहे, म्हणजे 9/11 ज्याचा छेद अंशापेक्षा मोठा असतो तो छेदाधिक अपूर्णांक। ब, एका कोनाचे माप 360 अंश आहे, त्या कोनाचा प्रकार लिहा। तर तो कोन आहे पूर्ण कोन। दुसरं, चिन्हाचा उपयोग करून लिहा। भुयार जमिनीखाली 2 मीटर खोल आहे। आता हे जमिनीखाली आहे म्हणजे ऋण येणार, मग ऋण 2 मीटर। तिसरं, शेजारील आकृतीचे नाव लिहा। इथं ही आकृती दिली आहे। आता इथं हा एकाच बाजूला बाणाचं चिन्ह आहे, एस बिंदूपासून सुरुवात होते, म्हणजे ही किरणाची आकृती आहे। किरणाला नाव देताना आरंभ बिंदूपासून सुरुवात करायची। हा आरंभ बिंदू आहे आणि इथून सुरुवातून हा किरण जातोय, म्हणजे किरण SR। याप्रमाणे कोणतीही आकृती आली तर ओळखून तुम्हाला नाव लिहायचं असतं। प्रश्न दुसरा, खालील उपप्रश्न सोडवा। कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून 120 अंशाचा कोन काढा। कंपास व पट्टीचा उपयोग करून तो दुभागा। आता हा 120 अंशाचा कोन काढला आहे। कोनमापकाच्या सहाय्याने मोजून कोन काढा। या बिंदूवरती ठेवून आता त्यांना नावं द्या, P, Q, R। Q बिंदूवरती कंपास पॉइंटर ठेवून अंदाजे अंतर घेऊन इथे कंस काढा। त्या कंसांवरती ठेवून मध्ये कंस काढला की आपल्याला कोन दुभाजक मिळतो। दुसरं गणित, रेषांखालील रिकाम्या चौकटी छेदणाऱ्या रेषा, समांतर रेषा यापैकी योग्य पर्याय लिहा। आता ह्या रेषा ज्या आहेत त्या समांतर रेषा आहेत, कारण ह्या रेषा किती वाढवल्या तर एकमेकांना छेदत नाहीत। या दोन रेषांमधलं अंतर कुठेही मोजलं तरी ते सारखंच असतं आणि ह्या छेदणाऱ्या रेषा आहेत। तिसरं गणित आहे, दिलेल्या संख्यांचे धनसंख्या व ऋणसंख्या असे वर्गीकरण करा। आता इथे धनसंख्या, ऋणसंख्या। धनसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या आधी बेरजेचं चिन्ह असतं ती धनसंख्या, किंवा चिन्हच नसतं ती सुद्धा धनसंख्या असते। म्हणून अधिक धन8 आणि हा धन 23 या धनसंख्या आहेत। ज्या संख्येच्या आधी वजाबाकीचं चिन्ह असतं, ऋणचिन्ह, म्हणजे इथं ऋण 49 आणि ऋण 15 या ऋणसंख्या आहेत। प्रश्न तिसरा, खालील उपप्रश्न सोडवा, वजाबाकी करा। 3.1/3 वजा 1.1/4। आता इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतील तर त्यांना आधी पूर्णांक करून घ्या। आता इथं 3 × 3, हा 3 × 3 अधिक 1, त्याच्यामध्ये अंश मिळवायचा, छेद आहे तसाच। तसंच इथं 1 × 4 अधिक 1, छेद आहे तसाच। मग 3 त्रिक 9 आणि 1 10, छेद 3, 3 छेद आणि 4 छेद आहे तसेच लिहिले। 4 1 4 आणि 1 5/4। आता इथं छेद समान नाही आहेत। छेद समान असतील तर आपण डायरेक्ट इथं बेरीज वजाबाकी चिन्हानुसार करू शकतो, परंतु इथं छेद समान नाहीत म्हणून छेद समान करावे लागतील। 10 × 4, खाली दोन्ही छेदांचा गुणाकार असतो छेदस्थानी। 3 × 4 3 × 4, अंशस्थानी तिरकस गुणाकार 5 × 3, 10 चौक 40, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15, 3 चौक 12, 40/12 वजा 15/12, छेद समान झाले। छेद एकदाच लिहायचा।
40 वजा 15 25, 25/12, 12ने 25ला भाग द्या. 12चा वाडा आपण घेतला तर 12 दुणे 24 म्हणजे 2.25 मधनं 24 गेले 1 उरला 1/12, 2.1/12. दुसरं गणित, शेजारील आकृतीवरून नावे लिहा. इथं ही आकृती दिलेली आहे. एक रेषीय बिंदू. आता एक रेषीय म्हणजे एका रेषेत असलेले बिंदू. बिंदू AOD आणि बिंदू ABOE हे एक रेषीय आहेत. रेषाखंड. रेषाखंड लिहिताना रेख शब्द लिहा. रेख AD, रेख BE, रेख OD, रेख OC, रेख OA, रेख OF, रेख OE याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. रेषा. रेषा AD आणि रेषा BE ह्या 2 रेषा आहेत. पुढील चौकटीत पेक्षा मोठे, पेक्षा लहान आणि बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा. तर -6 आणि 0. कोणतीही ऋणसंख्या आणि 0 याच्यामध्ये नेहमी 0 मोठा असतो. -11, -11 दोन्ही संख्या समान आहेत म्हणून बरोबरचं चिन्ह. -2 आणि -7 याच्यामध्ये -2 ही संख्या मोठी आहे, कारण ऋण 7च्या उजव्या बाजूला संख्या रेषेवरती -2 येते म्हणून -2 ही मोठी, ऋण 2 ही मोठी संख्या आहे. प्रश्न 4. खालील उपप्रश्न सोडवा. इथं सारणी पूर्ण करा आहे. त्रिकोण दिले 3. कोणाचे नाव. आता पहिलं बघा, कोणाचे नाव PQR. कोणाचं चिन्ह करायचं कोण PQR. कोणाचा शिरोबिंदू बिंदू Q. कोणाच्या बाजू बाजू QP आणि बाजू QR. तसेच ते आता कोणाचे नाव EFG. कोण EFG, शिरोबिंदू बिंदू F आणि बाजू बाजू FE, बाजू FG. कोणाचे नाव कोण UVW, बिंदू V, शिरोबिंदू आणि बाजू VU किंवा VW या 2 बाजू आहेत. पुढचं गणित लेखी गणित आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये 420 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी सेवाग्राम या गावाचा 42/75 भाग स्वच्छ केला. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती भाग स्वच्छ केला? 420 विद्यार्थ्यांनी 42/75 भाग स्वच्छ केला आहे. सेवाग्रामचा 42/75 भाग स्वच्छ केला. तर प्रत्येक विद्यार्थ्याने सेवाग्रामचा स्वच्छ केलेला भाग. आता 42/75 भागिले 420 म्हणजे 420 विद्यार्थ्यांनी 42/75 भाग स्वच्छ केला. तर एका विद्यार्थ्याने किती केला किंवा प्रत्येकाने किती केला? तर 42/75 भागिले 420. आता इथं अपूर्णांकांचा हा भागाकार आहे. मग पहिला अपूर्णांक आहे तसाच लिहायचा 42/75 भागिल्याऐवजी गुणिले आणि दुसरा अपूर्णांक व्यस्त करायचा म्हणजे अंश आणि छेद यांची उलटापालट करायची. 1/420. 42 × 42 इथे 42 × 42 भाग दिला 10. 1 × 1 1 आणि 75 × 10. 75 × 10 750 म्हणजे 1/750. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने सेवाग्रामचा स्वच्छ केलेला भाग जो आहे तो 1/750 आहे. याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्नपत्रिका सोडवली आहे. तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करावा लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा की जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल आणि त्यांना प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवता येईल, त्यांनाही चांगले गुण मिळतील. परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.